संविधान चौकात मी उपोषणाला बसलो होतो, मग नागपूरमध्ये उभं राहायचं होतं का? एकदा मी माझ्या घराच्या दारात उपोषणाला बसलो होतो, मी एकदा मुंबईत जाऊन आंदोलन केलं, एकदा नाही तीनदा। महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। सोयाबीन 4000वर येऊन ठेपलेला आहे। 7-7.5 हजार उत्पादन खर्च प्रति क्विंटल आहे। सोयाबीनला किमान 8000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला 10 ते 12.5 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि हक्काचा पीक विमा पात्र शेतकऱ्यांना 100% टाका, अशी आमची मागणी आहे। 3 दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जे काय नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई द्या, येलो मोजेकचे नुकसान भरपाई द्या आणि शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या। आज मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे। उद्या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तहसील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं देतील। परवा दिवशी गावागावात प्रभात फेऱ्या निदर्शनं होतील। त्यानंतर गणपती बसतील, गणपतीसमोर सोयाबीन कापसाची आरास मांडल्या जाईल आणि गणपतीला प्रार्थना केल्या जाईल। या राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्या आणि त्यानंतर ग्रामसभेचे ठराव महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात येतील आणि मग चक्काजाम आंदोलन सुरू होईल। असे टप्प्याटप्प्याने आज सकाळपासून सिंदखेड राजाला राजमाता जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करून मी राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ज्या राजवाड्यात जन्म झाला त्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। सरकारने जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना दिलासा देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही, असा ठाम निर्धार मी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।